नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी. आज आपण पाहणार आहोत मेष राशीचे 2024 सालचे वार्षिक राशीफळ. 2024 मध्ये गुरु, शनी, राहू, केतू आणि मंगळ यांच्या महत्वपूर्ण बदलावांचा तुमच्या जीवनावर मोठा परिणाम दिसणार आहे. करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, नातेसंबंध, आरोग्य, शुभ महिने आणि शेवटी ग्रहानुसार खास उपाय हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. 2026 चे ग्रहयोग मेष राशीवर मोठा परिणाम हे ग्रहयोग घेऊन येणार आहेत. तर आपण जाणून घेऊया ग्रहांबाबत. गुरु वर्षाच्या पहिल्या 6 मासेतच तुमच्या एकादश भावात म्हणजेच लाभ, मित्र, नेटवर्किंग आणि मोठ्या संधी घेऊन येणार आहे. शनी तुमच्या एकादश भावातच स्थिर राहणार आहे, त्यामुळे मेहनतीचे योग्य फळ मिळणार आहे. राहू 5व्या भावात प्रेमसंबंध, क्रिएटिव्ह काम आणि मुलांबाबतचे निर्णय तुम्हाला घेताना दाखवणार आहे. केतू 11व्या भावात आर्थिक फायदा आणि मानसिक शांतता तुम्हाला देणार आहे. मंगळ वर्षभरात महत्वाच्या 3 वेळा तुम्हाला करिअर फोकस असण्यासाठी एनर्जी देणार आहे. एकंदरीतच हे वर्ष तुम्हाला प्रगती, पैसा आणि नवे चॅलेंज येताना तुम्हाला दिसणार आहे. आता आपण जाणून घेऊया करिअर आणि जॉब बाबत. 2026 मध्ये मेष राशीच्या लोकांसाठी करिअर जोरात पुढे जाणार आहे. पहिले 6 महिने म्हणजेच जानेवारी ते जून महिना हे प्रमोशन्सची जास्तीत जास्त शक्यता तुम्हाला दाखवतो आहे. बॉस नक्कीच तुमच्या कामांवरती खुश होताना तुम्हाला दिसणार आहे. ज्यांना नवीन नोकरी पाहिजे आहे त्यांनी फेब्रुवारी ते एप्रिल हा बेस्ट काळ त्यांच्यासाठी असणार आहे. जुलै ते डिसेंबर मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी तुमच्या याच्यावरती येताना दिसणार आहे. IT, मॅनेजमेंट, बँकिंग, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये यावर्षी खूप मोठे बदलाव तुम्हाला दिसेल. वर्कलोड जास्त पण त्याचा रिझल्ट नक्कीच उत्तम असा आपल्याला दिसणार आहे. एकंदरीतच हे वर्ष तुमच्यासाठी मेहनतीला प्रचंड वाव देणारं आहे. आता आपण जाणून घेऊया व्यवसाय, बिझनेससाठी. व्यावसायिकांसाठी 2026 हे खूप शक्तिशाली वर्ष असं असणार आहे. नवीन व्यवसाय मार्च ते जून या काळात नवीन काम सुरू करण्यासाठी फार उत्तम महिना आपण म्हटला जाऊ शकतो. पार्टनरशिप मध्ये जर तुम्ही कार्य करत असाल तर खूप सावधगिरी बाळगायलाच हवी. करार करताना तो नक्कीच वाचून घ्यायला हवा, त्यानंतरच तुम्ही पुढे जायला हवं. चालू व्यवसाय असेल तर मे ते ऑगस्ट मध्ये मोठे आर्थिक फायदे तुम्हाला दिसतील. डिजिटल मार्केटिंग, ऑनलाईन सेवा, कन्स्ट्रक्शन, मेटल आणि हेल्थ सेक्टरमध्ये विशेष लाभ तुम्हाला होताना दिसणार. यावर्षी ग्राहक संख्या सुद्धा वाढेल आणि ब्रँड व्ह्यू सुद्धा बघायला मिळेल. हे वर्ष एकंदरीत विस्तार, गुंतवणूक आणि नवा विस्तार तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आता आपण जाणून घेऊया आर्थिक स्थितीबाबत. 2026 मध्ये मेष राशीसाठी आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत असलेली आपल्याला दिसणार आहे. पहिला जो फेज आहे फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत अनपेक्षित पैसा तुमच्याकडे येईल. जुनी अडकलेली रक्कम यावर्षी नक्कीच तुम्हाला मिळताना दिसणार आहे. दुसरा जो फेज आहे जो सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यापर्यंतचा असेल, त्यात इन्कमचे तुम्हाला नवीन नवीन स्रोत दिसताना बघायला मिळेल. संपत्ती खरेदी, जमीन, घर, वाहन यासाठी ही योग्य वेळ असेल. मात्र जसे की क्रेडिट कार्ड, अनावश्यक खर्च, भांडण टाळा, कारण त्यामुळे राहूची ऊर्जा उत्पन्न होईल आणि ते चुकूनही घडू देऊ नका. 2026 आर्थिक दृष्टिकोनातून एक टर्निंग पॉइंट हा तुमच्यासाठी असेल. आता आपण जाणून घेऊया नातेसंबंध, प्रेम संबंधाबाबत. आपण अविवाहित असाल तर मार्च जुलै मध्ये योग्य जोडीदार मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. मॅरेज योग तुमचे जुळवून येतात आहे. प्रेम संबंध असेल तर राहू 5व्या भावात असल्याने मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतात, पण वर्षाच्या दुसऱ्या अर्ध्यात तुमचे नाते सुधारताना तुम्हाला दिसेल. नात्यातील संवाद खूप महत्वाचा आहे, म्हणून जर आपण प्रेमात असाल तर नात्यातील संवाद जपा, संवाद वाढवा. आपण विवाहित असाल तर जोडीदारांकडून तुम्हाला चांगला पाठिंबा यावर्षी बघायला मिळू शकतो. मुलांबाबत चांगल्या बातम्या तुम्हाला यावर्षी ऐकायला मिळू शकतात. एकंदरीत 2026 हे नात्यांसाठी शक्ती, स्थैर्य आणि नव्या सुरुवातीचे येणारे वर्ष आहे. आता आपण जाणून घेऊया आरोग्याबाबत. मंगळाची ऊर्जा जास्त असल्याने ताण, घाई, रक्तदाब, डोकेदुखी याकडे लक्ष द्या. एप्रिल ते जून काळात झोपेचे प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला योग, प्राणायाम आणि चालणे हे अनिवार्य आहे, कारण आरोग्याकडे बरेच लक्ष देणे गरजेचे आहे. एकंदरीत आरोग्य बरेच स्थिर, पण फक्त ताणतणाव जास्त यावर्षी दिसू शकतो. आता आपण जाणून घेऊया विद्यार्थ्यांसाठी. आपण विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी हे वर्ष कसं असेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी 2026 हे वर्ष उत्तम आहे.
इंजिनिअरिंग, मेडिकल, CA, डिझाईन, डिफेन्स यात मोठे यश यावर्षी बघायला मिळू शकतात. जुलै, ऑक्टोबर हे अभ्यासकांसाठी फार उत्तम असे महिने असू शकतात. आता आपण जाणून घेऊया 2026 साठी शुभ महिने आणि सावधगिरी बाळगायचे महिने. शुभ महिने जे असतील ते फेब्रुवारी, मार्च, मे, ऑगस्ट, ऑक्टोबर हे शुभ महिन्यांमध्ये असणार. सावध महिने म्हणजे ज्या महिन्यांमध्ये आपल्याला काळजी घ्यायला हवी, मोठे मोठे निर्णय घ्यायला नको, असे महिने म्हणजे एप्रिल आणि सप्टेंबर. कारण या महिन्यामध्ये ताण, खर्च आणि मिसअंडरस्टँडिंग वाढू शकते. त्यामुळे या महिन्यांमध्ये तुम्ही सावधगिरी नक्कीच पाळायची आहे. आता आपण जाणून घेऊया ग्रहानुसार उपाय. कारण हे वर्ष तुमच्यासाठी फलदायी ठरण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहेत. आपण जाणून घेतोय मंगळ ग्रहाचा उपाय. 10 किंवा 5 रुपये मंदिरात लाल कपड्यात बांधून आपल्याला दान करायचे आहे. मंगळवारी आपल्याला देवदेवतांना लाल फूल अर्पण करायचं आहे. आता आपण जाणून घेऊया गुरुचा उपाय. गुरुवारी चणा डाळ अथवा गूळ आपण दान करावा. पिवळा कपडा आपण या दिवशी परिधान करावा. म्हणजेच गुरुवारी जास्तीत जास्त आपण पिवळे कपडे घालावेत. आता आपण जाणून घेऊया शनीचा उपाय. शनिवारी काळे तीळ किंवा उडीद हे आपल्याला दान करायचे आहे. आता आपण जाणून घेऊया राहूचा उपाय. रात्री झोपताना बेड खाली पाण्याची वाटी ठेवायची आणि सकाळी ते पाणी फेकून द्यायचंय. जो बेड असेल, जर आपल्याला खाली ठेवायची जागा असेल, खाली नसेल तर आपण साईडला ते ठेवू शकतो आणि हा उपाय करू शकतो. अजून काही उपाय जसे करायचे असेल तर ओम अंगारकाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. दर आठवड्यातून एकदा गाईला आपल्याला तूप आणि पोळी खायला घालायची आहे. हे उपाय 2026 मध्ये तुमची ऊर्जा, पैसा, स्थैर्य आणि नशीब हे दोन्हीही वाढवतील. ही संपूर्ण माहिती होती मेष राशीच्या जातकांसाठी. आपल्याला आपली राशी माहिती नसेल तर आपण नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ आणि प्लेस ऑफ बर्थ मेन्शन करू शकता. आपल्याला मोफतमध्ये आपली राशी नक्कीच माहिती करून दिली जाईल. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.